व्हिडिओ सुरू करण्याआधी एक प्रेक्षकांकडे एक हंबल रिक्वेस्ट आहे आमच्या दोघांची, मांडीला खास कडून, की आपले जे आता हळूहळू थोडे थोडे व्ह्यूज वाढत चालेत, 10, 15, 50, 100 जे काही असेल थोडे थोडे वाढत चालेत, पण मोस्ट ऑफ द ऑडियन्स ही अनसबस्क्राईब्ड आहे. सो जर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही नक्की आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की तुम्हाला आवडतायत व्हिडिओ. आणि लाईक शेअर कमेंट तर तुम्ही करतात ना? नाही कमेंट्स नाहीत, लाईक शेअर तर असतातच. ठीक आहे, सो सबस्क्राईब करायला विसरू नका. मांडीला खाजला. अमया, धुरंधर पाहिलास का? धुरंधर. येस, कालच परवा बघितली मी फिल्म. येस. तू कधी बघितलीस? तू आज बघितलीस वाटतं? मी 2दा बघितली. एक मी आज थिएटरमध्ये बघितली आणि काल मी क्रिकेटच्या मैदानात बघितली. बघितला धुरंधर पांड्या. काल जो आपला पांड्या पुन्हा बॅटिंग त्याने जी केली, ट्रेंडिंग विषय आहे म्हणून आणामध्ये, जो काही आपला क्लच गॉड, प्रूव्हन क्लच गॉड झालेला आहे हार्दिक पांड्या. मला असं वाटतं की ओपनिंग तो रणवीर सिंग आहे की अक्षय खन्ना आहे? पांड्या नाही, हा रणवीर सिंग मला धुरंधर आहे. अक्षय खन्ना विलन होता रे. रहमान टक्के पांड्याचं थोडं कॅरेक्टर तसंच आहे, थोडं अँटी हिरो वालाच वाटतं मला कॅरेक्टर ओव्हर इन जनरल बघायला गेलं असतं. जस्ट बिकॉज त्याच्या 2 बायका आहेत म्हणून त्याला जज करतोय. नाही, एकच बायको होती आणि एक होणारी आहे, आय डोंट नो. नाही ते सध्या ग्रे एरियामध्ये माझ्या मते त्यांचं काय. पण त्याने आता ज्याची स्टोरी टाकली होती मध्यंतरी 2 दिवस आधी, की पॅपराझीला त्याने एक क्वेश्चन केलं होतं की तुम्ही असे कसे लोकांबद्दल फोटोज टाकतात. असो, आपण जया बच्चनची जागा घेत होता तो. हार्दिक पांड्या जस्टिफाईड वाटतो मला. जया बच्चन काही जस्टिफाईड नाही वाटत तिच्या रागाला घेऊन. हार्दिक पांड्याबद्दल आपण येऊया. तर हार्दिक पांड्याचं जे कॉन्ट्रीब्युशन गेले काही वर्ष चाललेलं आहे माझ्या मते, त्याबद्दल तुझं काय एकंदर मत आहे? नाही, जे काही त्याच्या बरोबर IPL मध्ये झालेलं, त्यानंतर जो काही त्याचा कॅरेक्टर आर्क नवीन बिल्ड होते त्याची, तर आय गेस तो वन ऑफ द लेजंड्स बनून जाईलच या गेम मधून. ऍटलीस्ट व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टेस्ट लवकरच आणि मला वाटतं की ही इज अ बायोपिक मटेरियल माहिती. त्याची स्टोरी प्रॉपर अशी फिल्मी राहिलेली प्रॉपर. जसा आलाय मॅगी खाऊन आलाय तो, सो तो मॅगीचे कमर्शियल्स पण चांगलेच करू शकतो. अप्स अँड डाऊन जे काही आहेत त्याच्या आयुष्यातले, पर्सनल म्हण किंवा प्रोफेशनल म्हण. परत पण तू थोडा अजून आधी गेलास तर कॉफी विथ करण मधला जो काही त्याचा होता, तेव्हा जे काही कॉन्ट्रोवर्सी झालेली ते जे काही कॅसिनो पांड्या, त्याच्यानंतर तो येऊन काल आणि त्याच्या स्टोरीमध्ये साईड कॅरेक्टर KL राहुल असेल, त्याचे उगाच लागले त्याच्यामुळे. पण ठीक आहे. आणि KL राहुलची आता इमेज बघ ना, एकदम क्लीन आहे त्याची इमेज. आता KL राहुल नेहमीच क्लीन वाटत. हो, ते झालं पण तरी. तर त्यानंतर हे कालच्या इनिंग सारखी येऊन तो कालची इनिंग जसा खेळला त्यानंतर तसा तो येऊन खेळतो. परत चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये म्हण किंवा T20 वर्ल्ड कप मध्ये जसा तो खेळला, सो ते आहेच की बायोपिक मटेरियल तर आहे. आणि त्याच्या इनिंग्स खूप अशा अंडर अप्रिशिएटेड तर नाही आहेत त्या माझ्या. पण माझ्या जे स्टेटस विराटचं आहे मॅच विनर म्हणून, किंवा जे रोहितचं ओपनर म्हणून आहे, किंवा बुमराचं डेथ बॉलर किंवा बॉलर म्हणून त्याचं जे आहे ऑलराऊंडर म्हणून ते एवढं तेवढ्या मोठ्या स्टॅचरचाच माझ्या हार्दिक पांड्या. मला जी नेहमी असं वाटतं की जडेजा आणि बेन स्टोक्सचं कंपॅरिझन होतं, पण मला केपेबिलिटीज वाईज हार्दिक पांड्या मला त्या लेवलचं वाटतं. बॅटिंगच्या केपेबिलिटी वाईज म्हणतो. इव्हन त्याने बॉलिंग पण मध्ये बॉलरला बेटर जडेजा वाटतो. मला वाटतं की रोहित शर्माला शार्दूल ठाकूर पेक्षा जास्त विश्वास पांड्यावरती असणार आहे. ऑब्व्हियसली. सो जेव्हा तो कॅप्टन होता तेव्हा काल जे त्याने मारलेत नो लुक शॉट दिले टप्पाटप, म्हणजे त्याने फ्रॉम सेकंड बॉल, म्हणजे जे पिचला वाटत होतं की खूप बॉलला ग्रीप मिळते किंवा बॅटिंग करायला इझी नाहीये, म्हणजे जे तिलक वर्माचं काल स्ट्रगल चालू होतं, 30 बॉल 26 रन, आणि त्याचा जो स्ट्रगल चालू होता बॉल कनेक्ट करायला. त्यानंतर हार्दिक पांड्याने जी बॅटिंग केली, 28 बॉल त्याने 59 मारले, त्याने 4 6 आणि 6 4 मारले. सो ऑलमोस्ट 48 रन त्याने 6-4 ने केले. सो तो माझ्या वेगळ्याच पिचवरती काल बॅटिंग करत होता. आणि इन जनरल मला वाटतं की हार्दिक पांड्या इज बियॉन्ड क्रिकेटिंग. हे मला वाटतं काय म्हणतो ना, क्रिकेटिंग टेक्निकॅलिटीचा खूप वरचा प्लेअर. आला बॉल वेगळाच प्लेअर आहे, आलावर मारा तेव्हा त्याचा. आणि प्लस मला अजून एक मला वाटतं की माइंडसेट आणि अप्रोच त्याचा अख्खा गेम आहे, की खूप पॉझिटिव्ह घेतो तो माझ्या. कधी कधी त्याला ओव्हर कॉन्फिडंट पण म्हणतात, ते असतंच बऱ्याचदा, पण खूप पॉझिटिव्ह जेव्हा गरज असते त्याच्या बाजूने वर्क केलंय ते बऱ्याच मोमेंट्स मध्ये. मुंबई इंडियन्स साठी नाही केलं, पण ठीक आहे. मुंबई इंडियन्सला थोडा ओव्हर कॉन्फिडंट वाटतो तो, पण ठीक आहे. इंटरनॅशनल लेवलला आय गेस तेवढा गरजेचा असेल कॉन्फिडन्स, जे की विराट कोहलीचा पण वर्क झाला. वर्क होतोच. आणि इव्हन टेस्ट मध्ये पण त्याने ठीकठाक केलं. इंग्लंड मध्ये जाऊन जे काही बॉलिंग केली आहे त्याने, 5 की 6 विकेट काढलेल्या त्याने एका इनिंग मध्ये. इव्हन त्याने आफ्रिकेत चांगली बॉलिंग केली होती, आफ्रिकेत चांगली बॅटिंग केली होती, पण माहिती त्याची बॉडी तेवढं लोड घेऊ शकली नाही, किंवा त्याच्या लोअर बॅकला अजूनही कामं असतील.
सो त्याने डिसाईड केलं की मी टेस्ट मध्ये लक्ष देत नाही, मी वन डे T20 घेतो आणि माझ्या लोअर बॅकची काही वेगळी कामं आहेत ती मी पूर्ण करणार. पण ठीक आहे, ती कामं करून तो परफॉर्म चांगला करतोय लिमिटेड क्रिकेटमध्ये, ओव्हरच्या क्रिकेटमध्ये. सो इट इज इम्पॉर्टंट. येस, आणि आय गेस त्याला अजून अप्रिसिएशन मिळालंच पाहिजे, जे की डिझर्व करतो ऑब्व्हियसली. हा, माहिती त्याला तर मिळतं पण आहे बऱ्यापैकी, आणि क्लच गॉड तो आपला झालेला आहे प्रूव्हन. आणि बाकी तुला कालच्या इंडियाच्या बॅटिंग बद्दल काय वाटतं? म्हणजे एस्पेशली ऍक्च्युली एका प्लेअर बद्दल आपण नाहीच केलं पाहिजे डिस्कस माझ्या मते, गौतम गंभीर. सॉरी, प्लेअर बद्दल. कोचेसवर आपण नंतर येऊ. गेला कोच वेगळा गेम खेळतोय तर पण गेला एक महिना आपण तेच बोलतोय, फॉर्मॅट बदलतोय पण कोचचा विषय काय आपला बदलत नाही. हा, सो आय गेस गिलला T20 मधून आपण चर्चा पण नाही केली पाहिजे की तो कसा प्लेअर आहे वगैरे. पण तू तर गिलचा खूप मोठा फॅन होतास ना. T20 मध्ये नाही. अच्छा, ठीक आहे. ऍज अ बॅट्समन म्हणून तर आवडतो मला, पण T20 चा नाही. पण वाटत होतं सॅमसन बरोबर खूपच जास्ती अन्याय झाला ऑब्व्हियसली. म्हणजे त्या माणसाने, सॅमसनचा जेन्युइनली प्रश्न असेल, रोहित विराट असताना ते लोक KL राहुलला प्रेफरन्स देत होते आणि KL कसं परफॉर्मन्स केलं होतं, पण आता पण त्याला सूर्य आणि गंभीर गिलला प्रेफरन्स देतात. सो सॅमसनचं ते की कुठे चुकलं माझं, म्हणजे त्याने 3 सेंचुरी मारल्यात आफ्रिकेत जाऊन. त्या आधी पण त्याने इंडियात 1 सेंचुरी मारली होती का, त्याने टोटल 3 मारल्यात. त्याचा एक मध्ये इंग्लंडची जी PR नाही ना त्याच्या बाजूला शशी थरूर आहे. तो सध्या पॉवर मध्ये नाही म्हणून असेल. तर शशी थरूरच्या बाजूने सध्या काँग्रेस पण नाही, पण ठीक आहे, आणि तो पण काँग्रेसच्या बाजूने नाही. तर मला वाटतं की हार्दिक पांड्या, सॉरी आपला शुभमन गिल ने असं काय वेगळं केलंय मला कळत नाही की त्याला एवढा प्रेफरन्स देतात. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी तिलक वर्मा सारखा बॅट्समन आहे जो गिलच्या स्टाईलचा प्लेअर, राईट. तर तुम्हाला काय गिलपेक्षा बेटर हिटिंग करू शकतो तो. तिलक वर्मा वेळ आली की मान्य की गिलने IPL मध्ये प्रूव्ह केलं की तो T20 मध्ये पण खेळू शकतो चांगला, पण इंटरनॅशनल लेवल इज ऑल टुगेदर डिफरंट बॉल गेम. आणि तिलक वर्माने पण 2 सेंचुरी लगवट मारल्या आफ्रिकेत जाऊन. सो तिलक वर्मा टीम मध्ये असताना मला नाही वाटत की गिलची जागा बनते. पण मग सॅमसनला का खेळवत नाहीत? मला असं वाटतं की एकदा सॅमसनचे लोक करिअर संपवतील किंवा तो रिटायरमेंट घ्यायला त्याला भाग पडतील. आता मला वाटतं की जर तो 26च्या वर्ल्ड कपला पण टीम मध्ये नसेल, त्याला रोहित शर्मा जे म्हटलं होतं फायनलला की तेरे को खिलाना चाहता था मैं पर नहीं यार. गंभीरचा स्टेटमेंट आहे भाई, तू लाईनीत 20 डॉट की कितीतरी डक्स केलेस तरी मी तुला टीम मधून बाहेर नाही काढणार, हे आपल्या कोचचं स्टेटमेंट. पण मला वाटतं सॅमसनचं ते चुकलं, त्याने 20 डक्स नाही केले ना, त्याने करायला हवे होते, मग त्याला कळलं असतं. छापरी नाही ड्रॉप केलं मला, त्याला काय बोलला, तू सेंचुरी मधला ड्रॉप केलं. पण सॅमसनचं मला तेच कळत नाही, चुकला सॅमसन कुठे मला हे कळत नाही काय चुकलं त्याचं. म्हणजे जेन्युअनली द काइंड ऑफ टॅलेंट ही हॅज. 2012 पासून त्याला आपण बघतोय. एक्झॅक्टली, तो टीम मध्ये 2014 आलाय ना, 2015 पासून तो खेळतो, म्हणजे त्याला चान्सेस मिळतात. आणि मला जेन्युअनली असं वाटतं की विराट रोहित असेपर्यंत त्याने परफॉर्म पण एवढं ग्रेट नव्हतं. बरोबर. तो नेहमी ऑफ ऑन ऑफ असायचा. एखादी इनिंग मला लिटरली लक्षात आहे विराट कॅप्टन असताना त्याला एक प्रॉपर 5 मॅचची सिरीज पण तो अख्खी हगला होता. ठीक आहे, पण त्याला तर मध्ये जेव्हा चान्स मिळाला त्याने परफॉर्म केलाय. आता तर त्याला बाहेर काढतात, मला सेन्स नाही कळत. आणि त्याचं काही कोण आन्सरेबल प्रॉब्लेम काय माहिती, आता त्याला इन जरी केलं ना तरी त्याचा कॉन्फिडन्स लो असणार आहे असं त्याला खाली खेळवलं. एक्झॅक्टली, एशिया कप मध्ये. सो त्याचा कॉन्फिडन्सवर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होणार की मला एक लॉंग रन प्रॉपर मिळत नाहीये 3-4 सिरीजचा, जो की गिलला मिळतोय. गिल काल 35वी की 34वी मॅच खेळत होता, त्यामध्ये त्याने हार्डली 700 की 800 रन्स केले. करेक्ट, राईट. गिलचं मला एक अजून वाटतं की गिलचा स्ट्राईक रेट पण काही फार भारी नसतो, तो स्ट्रायकर पण नाही खूप चांगला. सो त्यात गिल स्ट्रगल पण खूप करतो, त्यात तो कन्सिस्टंटली रन पण नाही मारत. तो IPL मध्ये बघशील तर गिल आणि सुदर्शन हे लोक स्ट्राईक रेट वर नाही, पण लोक कन्सिस्टंटली रन मारतात. बरोबर. सो त्यांची ती युटिलिटी राहते. आता सॅमसनचं मला वाटतं की सॅमसन प्रॉपर मधला प्लेअर आहे की त्याचा स्ट्राईक रेट पण चांगला असतो, तो रन्स पण मोठे करतो. आणि तरी पण तो बॅलन्स देऊन पण जर तो नसेल टीम मध्ये तर काय मला सेन्स नाही, कठीणच आहे. आणि प्लस गिलच्या जर तू लास्ट 13-14 इनिंग्स बघितला तर त्यामध्ये त्याचा हायएस्ट 47 की 49 असं आहे. सो हाफ सेंचुरी आलेलीच नाहीये त्याच्या लास्ट कितीतरी इनिंग्स मध्ये. बरोबर. आणि जेव्हा की सॅमसनने 3 सेंचुरीज वगैरे टाकल्यात, सो आय गेस सॅमसन डिझर्व्स अ प्लेस इन टीम. खरं, पण ठीक आहे. आता गिलचं काय मला खरंच कळत नाही, गिलला काय करणार ते लोक. आणि मला असं वाटत नाही की गिलला ह्या सिरीज मध्ये लोक बसवतील. नाहीच, आता व्हाईस कॅप्टन त्याला बनवलंय. सो हे स्टेटमेंटच आहे की भाई गिल असणारच आहे. काही त्याने किती डक करू देतो किंवा किती कमी स्ट्राईक रेट आहे, तो गिल असणारच आहे. कारण की तो थोडाफार ते असणार की तो ओपनिंगला येऊन अभिषेक शर्मा, कारण अभिषेक शर्मा एकदमच एक्सप्लोजिव्ह बॅट्समन आहे, बेभान बॅट्समन आहे. सो जर तो कुठे फसला तर गिल थोडी स्टेबिलिटी देईल. पण गिल पण फसतो तेव्हा काय करावं? ज्या मॅचला अभिषेक शर्मा फसला त्या मॅचला गिल पण फसला. राईट. तू एशिया कपची फायनल पकड की कालची मॅच पकड, काल गिलने पहिला बॉल 4 मारला त्याच्या बॅटिंगचा, स्क्वेअर कट केला. दुसरा बॉल तो पुढे येऊन आउट झाला. प्रत्येक बॉल पुढे मारून तो सक्सेसफुल करणं, म्हणजे 6 किंवा 4 मारणं, तो रोहित शर्मा नाहीये. जस्ट टेल हिम.
हा ठीक आहे, तुला रोहित शर्मावर आणायचं होतं सगळं, तर त्याला मी काही करू नाही. बरं तो विराट कोहली पण नाही. विराट कोहलीने काय केलंय, त्याचा स्ट्राईक रेट जरी कमी असला त्याने कन्सिस्टंटली रन मारले. 130च्या आसपास स्ट्राईक रेट आहे, 139 की 130 स्ट्राईक रेट आहे T20 मध्ये विराट कोहलीचा. पण तो त्याचा ऍव्हरेज पण तेवढाच जास्त आहे T20. आणि विराट कोहली ज्या काय T20 खेळत होता, म्हणजे इथून 3-4 वर्ष मागे घेतलंस तर त्या काही गेम पण असा नव्हता. आताचा गेमची डिमांड अभिषेक शर्मा किंवा जयस्वाल किंवा अजून कोण, सूर्याबद्दल वेगळंच बोलू आपण, ह्यांचा जर स्ट्राईक रेट असेल तर कदाचित कोहली पण ह्यात फिट नाही बसणार. पण कोहलीकडे एक्स फॅक्टर होता की तो कन्सिस्टंट खूप जास्ती होता आणि तो मॅच संपून घरी जायचा. करेक्ट. त्याचं कॅल्क्युलेशन जेन्युइनली भारी होतं आणि मॅथमॅटिकली कोहली खूप भारी होता. एक्झॅक्टली. त्याचे तू वर्ल्ड कपचे चेसेस बघशील तू, तर त्यात त्याने जे खेळलंय तो ब्रिलियंट खेळलाय. इव्हन 24चा वर्ल्ड कप नाही खेळला फार, पण फायनलला पण त्याने कॅल्क्युलेट चांगलं केलं होतं आणि कॉन्फिडन्स आहे कोहलीचा इम्पॅक्ट आहे गेम वरती आणि कोहली चालवतो टीम असं मला वाटतं बॅट्समन म्हणून. आणि प्रॉब्लेम काय होतं, ती पिच जिथे थोडंफार काहीतरी मदत करेल ना बरं, तिथे गिल फसतोय. खरं राईट. सो ते मेजर कारण असणारच आहे त्याच्या काय म्हणतात T20 मध्ये सक्सेसफुल न होणार. आणि IPL मध्ये पाटा पिच असतात. IPL मध्ये गुजरात मध्ये पाटा पिच फक्त 23च्या वर्ल्ड कप फायनल असो. हा गिलला IPL वरून थोडं जज नाही केलं पाहिजे इंटरनॅशनल साठी, कारण इंटरनॅशनल वर मध्ये तुझे पिच डिफर करणारच आहे. तुम्ही बाहेर जाऊन पण खेळणार आहात, तुम्ही इंडियामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी खेळणार आहात. आय गेस. आणि मला असंही वाटतंय का पॉइंटला की उद्या जाऊन कदाचित दिल रन मारेल पण ह्या मॅच सिरीज मध्ये. पण मला वाटतं की हा एक अन्याय असणार आहे माझ्या पूर्ण वेळ संजू सॅमसन वरती, की त्याने एवढं काही नव्हतं चुकलं की त्याला तुम्ही अख्खं बाहेरच काढून टाकलं. राईट. आणि आता ठीक आहे, संजू सॅमसनवर अन्याय झालाच आहे. आता थोडं आपण आपल्या सूर्यकुमार यादववर येऊया. सूर्यकुमार यादवचा जो काही फॉर्म ड्रॉप झालाय जे कॅप्टनशिप आल्यापासून, तर त्याचं कारण काय वाटतं तुला? कॅप्टनशिप हेच कारण आहे त्याचं? मला असं वाटतंय की एक तर तो कोण धुरंधर होता ज्याने ठरवलं की आपला पांड्या कॅप्टन राहू शकत नाही T20 मध्ये किंवा वन डे मध्ये, पण T20 खास करून, आणि सूर्याला बनवलं. म्हणजे मला असं वाटतं की सूर्याच्या बॅटिंग मध्ये जे एक्स फॅक्टर होतं, जे फिअरलेस खेळणं होतं, म्हणजे मॅच कुठल्याही कंडिशन मध्ये असो, सिच्युएशन मध्ये असो, सूर्याहून गिअर शिफ्ट करायचा. आताही तो ते करतो, पण आता असं मला वाटतं थोडं ते कॅप्टनशिपचं ओझं पण असेल त्याच्यावर. तो आता स्लो खेळत नाहीये, पण त्याला काहीतरी ग्रहण लागलंय मला वाटतं. वाह, क्या बात आहे. आज तू पोएट वगैरे कसा काय म्हणजे काय. तर मला वाटतं की सूर्याच्या बॅटिंगवरती त्याच्या कॅप्टन्सीचा खूप इम्पॅक्ट झालेला आहे. आणि तेच मला अजूनही नाही पटलंय की सूर्याची कॅप्टन्सी, म्हणजे सूर्या असेल चांगला कॅप्टन, पण त्याला मुंबई इंडियन्सचा बनवा. हार्दिक पांड्याला इंडियाचाच राहतो ना कॅप्टन, माझं असं म्हणणं. हा, सूर्याबद्दल काय, म्हणजे मी तसं ऑब्झर्व मागच्या पण व्हिडिओत बोललो होतो की सूर्याचा लिटरली ऍव्हरेज 55 पासून 40 पर्यंत आलेला T20 मध्ये. राईट. आणि हे कॅप्टनशिप आल्यापासूनच झालं. कॅप्टनशिपच्या आधीपर्यंत तो बरोबर खेळतो. सो मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की कॅप्टनशिप, जे सचिनचं पण झालं, जर तू लेट 90s वचरून बघितलं तर सचिनचा पण फॉर्म ड्रॉप झालेला कॅप्टनशिप आल्यानंतर. सो ते कोणाबरोबरही होऊ शकतं, असं नाही की सूर्य कमकुवत प्लेअर आहे, वीक प्लेअर आहे त्यामुळे झालं. सो ते कॅप्टनशिपचं ओझं असावं. आणि प्लस हल्ली जे काही चालू आहे गंभीरचं, की सूर्याला गंभीरची चाटावी लागते इन्स्टावर, चाटावी लागते. अरे तू इन्स्टा स्टोरी बघ की गंभीर भाई वगैरे, जीजी भाई वगैरे काय काय टाकलंय त्याने. पण मला वाटतं रोहितच्या आधी गंभीर त्याचा खरा दादा होता, कारण गंभीरने त्याला ऍक्च्युअली थोडंसं बाहेर आणलं होतं, त्याला वगैरे बनवलं. राईट. पण हा, आता तुला असं ते कळतं की बियॉन्ड नॉर्मल आहे ते. म्हणजे असं वाटतं तुला काहीतरी पॉइंट बनवायचा आहे, किंवा काय म्हणतो ना की एक प्रकारचं एक त्याला सेफ्टी बनवायची, त्याला स्वतःची प्लेस सिक्युअर ठेवायची, असं मला वाटतं. माहित नाही, कदाचित खरोखर पण असेल सूर्या तसा प्लेअर नाही वाटत की तो चाटणार आहे. कॉन्ट्रडिक्शन त्याने 4 वाक्यात दिलेलं आहे. नाही पण लागते. हे इंडियन टीमचं सिलेक्शन आहे. सूर्यकुमार यादवला काय बोलला होता गंभीर, की तू 20 डग जरी केलेस तरी मी तुला बसवणार. सॅमसनला बोललेला. कोणाला मी सूर्या म्हटलं का? संजू सॅमसनला म्हटलं होता, पण सॅमसनने त्याचा ऐकलं, 3 सेंचुऱ्या मारल्या. त्याला गंभीरने बसवलं. रिपीट मोडवर नको जाऊ. हा नव्हता, हा गेला असणार ना मग एडिट मध्ये. टेक्निकल ग्लिच लक्षात आहे. तर मला वाटतं की सॅमसनने जर 20 डक केले असते तर त्याने कदाचित त्याला नसतं बसवलं, पण त्याला बसवलं. हा, सूर्यावरती तर सूर्या काय बोलत होतो मी, विसरलो तू मध्ये सॅमसंगचा. सूर्याचा जो काय फॉर्म गेलेला आहे अख्खा, तर माझं असं बोल्ड
फ्युचर प्रेडिक्शन आहे की मला वाटतं सूर्या वर्ल्ड कपच्या आधी ड्रॉप होईल असं काय वाटतंय मला. नाही, कारण तो ऑलरेडी एकच फॉर्मॅट खेळतो आणि तो ऍज अ बॅट्समन तुला माहितीये काय केपेबिलिटीचा प्लेअर, तर मला नाही वाटत त्याला ड्रॉप केलं जाईल. इतर कोणालाच ह्या टीम मधून ड्रॉप केलं नाही जाणार, गिलला पण नाही अगदी, आणि गंभीरला तर नाहीच नाही 2027च्या वर्ल्ड कप पर्यंत. सो ही कारण की प्लॅनिंगच तसं चालू आहे की हर्षित राणाला बिल्ड करायचंय, तिलक वर्माला 3-4 नंबरवर बिल्ड करायचंय, गिलला ओपनर म्हणून बिल्ड करायचंय. सो ती पण तोच प्रॉब्लेम होतो की बिल्डिंग जी फेज आहे, हे ट्रान्झिशन फेज आहे, तो खूप जास्त मोठा चालला आता. करेक्ट. पण आता मला वाटतं की ह्या टीम मध्ये इंडिव्हिज्युअल मॅच विनर्स खूप आहेत. म्हणजे बॉलिंग मध्ये बुमरा म्हण, हर्षदीप म्हण, कुलदीप म्हण, अक्षर म्हण, पासून ते अगदी बॅटिंग मध्ये आता अभिषेक शर्मा जेवढा एक्सप्लोजिव्ह खेळतोय बायलॅटरल्स मध्ये तेवढा तो पूर्ण केली की नाही मला डाऊट आहे. पण तो एकदा मॅच विनर पण बघितला तर तो पांड्या, वी ऑल नो व्हॉट ही कॅन डू. तिलक वर्मा आपल्याला माहिती आहे. आणि अजून मध्ये कोण खेळतो, एक मध्ये गरीब रिंकू असला तो किंवा शिवम दुबे. सो माझ्या मॅच विनर पण ड्रॉप केलं, पण मॅच विनर्स खूप आहेत असं मला वाटतं टीम मध्ये. सो जर आपण 26 वर्ल्ड कप नाही जिंकलो तर माहिती आपलंच खूप मोठं नुकसान आहे असं मला वाटतं. ऑब्व्हियसली नुकसान तर असणार, नुकसान म्हणजे ते आपल्याच चुकीमुळे असेल मोस्टली असं मला वाटतं. आपल्याला कोणी हरवलं असं मला वाटत नाही, आपण जिंकणार नाही असं मला वाटतं. मग अशा पद्धतीचं काहीतरी होऊ शकतं. ठीक आहे, हे जे काही बोलला ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा नक्की काय बोललाय. पोएट्री इन प्रोज. हा पुढे खरंय. आणि तिलक वर्माची कालची इनिंग जर तू बघितली तर ती खूप स्लो होती. 32 बॉल 26 की किती मारले, 28-26 काहीतरी. तर त्याला कधी फॉर्म बसणार आहे, बरेच दिवस तो ऑफच चाललाय. त्याच्याबद्दल पण तेच झालं मला वाटतं. त्याने एशिया कपची फायनल भारी खेळली, त्यानंतर तो 2 मॅच काहीतरी ऑफ गेला ऑस्ट्रेलियामध्ये, त्याला लगेच बसवलं गेलं, जे की ह्यांनी गिलला नाही बसवलं थ्रू आउट. सो त्यामुळे त्याचा जरासा आणि तिलक वर्मा तू बघशील तर बऱ्यापैकी कॉन्फिडन्स वरती ग्रो होणारा प्लेअर आहे. म्हणजे मुंबई इंडियन्स मध्ये तू बघशील तर तो असा खूपदा मध्ये ऑफ इनिंग खेळतो आणि आता 40 बॉल 50 बॉल 40 अशी तरी वाईट इनिंग खेळतो तो, पण तो लगेच कमबॅक करून जातो. सो तिलक वर्मा नीड्स दॅट. तो गिलच्या स्टाईलचा प्लेअर ऑलमोस्ट. हा, पण गिल पेक्षा बेटर माझ्या तो हिटर आहे असं मला वाटतं. माहित नाही, असं मला वाटतं. काल एक त्याने थोडा पुल शॉट सारखा मारला, 6 गेला तो, कडक नॉर्कियाला मारला. नॉर्किया नाही, स्पिनरला मारला कोणत्या तरी त्याने नॉर्कियाला पण मारला, जो मी बघितला तो, जो एक कडक पुल शॉट नाही मारला. तर त्याला टॅलेंटर आहे ऑब्व्हियसली, आणि तेच विश्वास दाखवावा त्याच्यावर, त्याला ड्रॉप नाही केलं पाहिजे. जरी तो वाईट खेळला थोड्याफार इनिंग्स, गिलला जर एवढे चान्सेस मिळतात तर त्याला सुद्धा मिळू दे ना भाई. आम्याच्या मनात गिल बद्दलचं जे काय हेट्रेड दिसतं, मला आवडतं ते, पण ठीक आहे. T20 मध्ये वाईटच आहे, काय आहे ते ठीक असो. त्यानंतर आफ्रिकेच्या बॅटिंगवर येऊया थोडं. आफ्रिकेची बॅटिंग स्वतः नाही आले बॅटिंगला, पण आपण त्यांच्यावरती येऊ शकतो. 175 ठेवून त्यांनी 74 मारले, सो ते 101 रन्सने हरले. आणि त्यात मला असं वाटतं की मे बी आपण हा डिस्कस केला पॉईंट की त्यांनी हे टार्गेट 275 बघितलं, ते आल्या बॉलपासून मारत सुटले होते. म्हणजे कोणी थांबतच कॅल्क्युलेशन काहीच नव्हतं, नाहीच केलं. त्यांच्याकडे बघशील तर असा कॅल्क्युलेट करणारा प्लेअर माहिती, एक तर डिकॉक आहे किंवा मार्क्रम आहे. सो जर ते बहुमा होता नाही, T20चा प्लेअर, आणि जर मध्ये क्लासन असेल तर क्लासन, पण अदरवाईज कोणी मला काल दिसलंच नाही की ते कोणी लक्षात ठेवून चेस करते, जस्ट मारत होते. आपण ब्रेव्हिस बद्दल बोलूया. मला वाटतं की ब्रेव्हिस हा एक्स्ट्रीमली टॅलेंटेड प्लेअर माहिती, जगात आजच्या डेटला क्रिकेटमध्ये क्रिकेटिंग बॅटिंग टॅलेंट वाईज त्याच्यावर भारी टॅलेंटेड प्लेअर नाही जगात कोणी आता या मोमेंटला. पण मला तेच वाटतं की डिव्हिलियर्स होण्यासाठी त्याला जे हवंय क्रिकेटिंग IQ, तो थोडा काही डेव्हलप करायला. राईट, कारण आता झाली त्याला 2-3 वर्ष झाली त्याला नावा रूपाला येऊन. आणि जर तू बघशील तर डिव्हिलियर्स जेव्हा नवीन होता तेव्हा एवढा चांगला नाही खेळायचा तो, ब्रेव्हिस पेक्षा वाईटच खेळायचा डिव्हिलियर्स. त्याला ऑलमोस्ट काय म्हणतात त्याला, बॉलर लोकांचं काय असतं, बनी असायचा डिव्हिलियर्स. बऱ्याच बॉलर, आपलं अँडरसन वगैरे म्हणशील तू तर त्यांचा बनी असायचा डिव्हिलियर्स. आसिफचा बनी. पण तू स्पेशली बघशील जसे गिब्स म्हण, स्मिथ तरी ठीक आहे, नंतर थोडा गेला. गिब्स म्हण किंवा कॅलिसा जसं कार कमी व्हायला लागला होता, तसा डिव्हिलियर्सने वेळेवरती चमकायला सुरुवात केली. येस राईट. सो अचानक डिव्हिलियर्स त्या टीमचा म्हणतो ना कणा झाला होता. सो आपला जो बेबी जो आहे डेवाल्ड ब्रेव्हिस, टॅलेंट डिव्हिलियर्स पेक्षा जास्त एनी टाइम. बॅटिंगचं तर खूप जास्त. सो तो IQचाच हे आहे की तुला गेमची समज केवढी लवकर येते, त्यावर त्याचा फ्युचर डिसाईड होईल आय गेस. आणि त्यानंतर मार्क्रम निकाल जसा आउट झाला, तो बॉल चांगला होता आणि मार्क्रमचा तो वीक पॉइंट आहे मला वाटतं, आज येणारा बॉल. राईट, तो WTC ला वगैरे पण तसाच आहे गेस. पहिल्या इनिंगला तसाच, फायनलला नाही झाला तो, कारण फायनल त्याने फायनलच्या पहिल्या इनिंगला आय गेस तसाच आउट झालेला. सो ती एक विकनेस पकडली. इव्हन त्याला भुवनेश्वरनं तसं बऱ्याचदा आउट केलंय. त्याला हर्षदीपने वर्ल्ड कप फायनलला आय गेस आउट. हर्षदीप की बुमराने केलं आठवण नाही, हर्षदीप किंवा बुमरा. राईट. सो मार्क्रमचा थोडा वीक पॉइंट पकडण्यात आलाय. आणि पण तो जर उभा राहिला असता तर ऑब्व्हियसली त्यांनी चेस केली जाते, ऍटलीस्ट त्यांनी शेवटपर्यंत तरी घेऊन गेला असतं म्हणजे. आणि तो त्या पोटेन्शियलचा प्लेअर आहेच. त्यानंतर अजून काय बाकी आहे? आगरकर
सॅक होईल असं तुला वाटतंय? मग गिल नाही, ना नाही, गिल ना मला नाही सूर्या, वाटत आहे. आगरकर सॅक ए, होईल. मला नाही वाटत आहे. ते Instagramला वाटतं. इंस्टाग्रामला वाटतं. इंस्टाग्रामवर हल्ली त्या पोस्ट फिरतात की आगरकर इज गोइंग टू बी सॅक. पण सिलेक्टर्सचं माझ्या टेन्युअरच 2-3 वर्षांचं असतं, सो त्याचं संपलं असेल असं वाटतं. कारण रोहित कॅप्टन आणि ते असताना. संपावच. पण मला आगरकरचं ठीक आहे, म्हणजे आगरकर इज क्रिटिसाइज्ड, म्हणजे समटाइम्स आउट ऑफ लव्ह फॉर रोहित आणि विराट आपण त्याला खूप जास्त क्रिटिसाइज करतो. पण ठीक आहे, माझ्या ते अगदीच मला थोडा कोचिंगचाच प्रॉब्लेम जास्त वाटतो. माहिती मला काय वाटतं मलाच नाही कळत. पण मला वाटतं की आगरकरने काही काही डिसिजन चांगले घेतले असं मला वाटतं. म्हणजे त्याने ऍटलीस्ट लुक फॉरवर्ड केलं टीमकडे. मला वाटतं की थोडं फ्युचरकडे बघितलं गेलं, जे युजली सिलेक्टर्सने नाही केलं घाबरून. म्हणजे ऑब्व्हियसली काही काही कम्युनिकेशनच्या पद्धती, कम्युनिकेशनवर खूप बोललं जातं रोहित बाबतीत, तू कोहली बाबतीत. उत्तप्पाचे वगैरे इंटरव्ह्यू बघशील, अश्विनचे वगैरे इंटरव्ह्यू, कम्युनिकेशन बद्दल खूप ते लोक बोलले की प्लेयर्सची जसं डील करण्यात येते ते. इट्स बीन हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट. म्हणजे तू एक धोनी सोडलास तर माझ्या मते प्रत्येक प्लेअर सोबत चुकीचं कम्युनिकेट केलं गेलं. सचिनला पण ओडीआय मधनं अचानक काढलं होतं, जेवढं मला माहिती आहे. सचिनच्या 49 सेंचुरी झाला. संदीप पाटील त्याला फोन केला होता की लाईक तुला कंटिन्यू. हो, संदीप पाटील इंटरव्ह्यू दिला होता की आम्हाला असं वाटतंय की तू आता अनाऊन्स कर किंवा आम्ही आता ड्रॉप करतोय. या पद्धतीने एबीपी माझ्यावर सांगितलं होतं माझ्या. या कॉन्टेक्स्ट होतं, या शब्दात नव्हतं ते. सो नेहमीच गंभीर पण ऑब्व्हियसली त्यामुळे खूप उखडला होता संदीप पाटीलवरतीच की आपकी बॅटिंग में मजा नाही आ रहा. सो सिलेक्टर्स आपल्या इथे नेहमीच थोडेसे विचित्र राहिलेले आहेत. मे बी त्यांना ते असेल की आम्हाला आमचं तोंड वाईट नाही करायचं. सो ते डिसिजन्स घेताना नेहमीच काहीतरी गणलेलं आहे आपल्या इथे सिलेक्टर्स आणि क्रिकेटर्समध्ये. सो प्रत्येकाची रिटायरमेंट तेवढी हम्पीडोरी नाही राहिली आहे माझ्या, जेवढी ऑस्ट्रेलियामध्ये राहिली आहे. म्हणजे त्यांच्या ते पण ते की हार्श कॉल्स आहेत, पण ऍटलीस्ट त्यांना एक फेअर काय म्हणतो ना, फेअरवेल, गुड बाय दिले गेले. सो ते इंडियन क्रिकेट रोहित आणि विराटला टेस्ट मध्ये द्यायला हवं होतं. पण ठीक आहे, आता काय त्यात काही गोष्टी होत्या. T20 मध्ये मिळालंच त्यांना वर्ल्ड कप जिंकले, संपवलं करिअर. आणि फ्युचरचं थोडं बोलूया. T20 वर्ल्ड कप पर्यंत तुला ही टीम कशी वाटते? मला वाटतं कशी पोहोचेल? सॉरी काय बोलला? T20 वर्ल्ड कप पर्यंत कसं पोहोचव टीम नेहमीच्या? म्हणजे आता जे काही सूर्याचा फॉर्म आहे, गिलचा फॉर्म आहे, त्याबद्दल काय वाटतं तुला? मला वाटतं की टीम खरंच चांगली आहे. मॅच विनर्स टीम मध्ये खूप आहेत, पण इट्स जस्ट मला वाटतं की एन्व्हायरमेंट खूप मॅटर करतं टीमसाठी. आणि एक इंडियात वर्ल्ड कप आहे, सो एक ऍड ऑन प्रेशर असणार. इंडियामध्ये वर्ल्ड कप आहे, सो एक इंडिया आणि श्रीलंकेत आय गेस वर्ल्ड कप आहे, त्या दोघांमध्येच आहे. सो एक ऍड ऑन प्रेशर आहे की होम ग्राउंड आहे. सो ते जर तू बघशील तर इंडियाचा माइंडसेट खूप जास्त मॅटर करतो, एस्पेशली बॅट्समन. एकतर गिलला जेवढं पुश करतायत, आता इथून पुढे गिल झाला कन्वर्ट तर ठीक आहे, नाही झालं तर पटकन झालाच पाहिजे T20 वर्ल्ड कप. सॅमसनला आणावं आणि सॅमसनला द्यावा एक तो चान्स, कारण हे डिझर्व्स इट. माझ्या तो ऑलमोस्ट आता 30च्या वर गेला असेल वयावाईज. सो त्याचं पण आता करिअर फार नसेल आणि ते ठेवणार पण नाही. आणि तो टेस्ट खेळत नाही, त्याला ओडीआय ज्या पद्धतीने कमी होत चालल्यात. सो आय गेस त्याच्याकडे खूप कमी मॅच टाइम मिळणार आहे त्याला, करेक्ट, खेळण्यासाठी. सो त्याला जे काही चान्सेस मिळतील यापुढे त्याच्यावर त्याला सुद्धा हे करावं लागणार, काय म्हणतात, कॅपिटलाइज करावं लागणार आहे. येस. आणि बाकी तर ठीक आहे यार, वर्ल्ड कप पर्यंत सेमीला तर जाऊच आपण असं वाटतंय. आता वर्ल्ड कप पण जिंकू आपण, पण ठीक आहे, लेट्स सी. आणि तुम्हाला काय वाटतंय कालच्या मॅच बद्दल, हार्दिक पांड्याच्या बॅटिंग बद्दल, गिलच्या बॅटिंग बद्दल, साऊथ आफ्रिकेच्या बॅटिंग बद्दल, गंभीरच्या कोचिंग बद्दल? ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.